नमस्कार, सुस्वागतम। कोरोनाच्या विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। डिसेंबरपासून जगभरामध्ये आपल्या भीषण स्वरूपाने भय निर्माण करणाऱ्या कोरोना या विषाणूने संपूर्ण विश्वाचीच झोप उडवलेली आहे। या कोरोना विषाणूचा बिमोड करण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, स्थानिक पालिका, महानगरपालिका आणि संपूर्ण शासन यंत्रणा सुसज्ज आहे। एक सामान्य नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे की त्यांनी दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करणं आणि संक्रमण होण्यापासून वाचवणं। हे आपण तंतोतंत पालन केव्हा करू शकतो? जेव्हा आपल्याला आजाराविषयी योग्य माहिती असेल। आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे कोविड-19 म्हणजे कोरोना विषाणूची काळजी आणि उपाय कसे घ्यायचे या विषयावर आपल्याला एक मार्गदर्शक आहेत। आपल्याला एक तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत केईएम हॉस्पिटल परळ मुंबई येथून डॉक्टर कविता जोशी। नमस्कार डॉक्टर, तुमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत। डॉक्टर कविता जोशी एमडी मेडिसिन, फेलोशिप HIV मेडिसिन, 21 वर्षांचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे। त्या केईएम हॉस्पिटल परळ मुंबई आणि सेठ GS मेडिकल कॉलेज येथे असोसिएट प्रोफेसर आणि युनिट हेड आहेत। इन्फेक्शियस डिसीजेस स्पेशलिस्ट, स्पेशल इंटरेस्ट इन HIV मेडिसिन, अनेक रिसर्च पेपर्स आणि पब्लिकेशन्स त्यांच्या प्रसिद्ध आहेत आणि सध्या त्या कोरोना विशेष दक्षता विभागाच्या इन्चार्ज आहेत। दर्शक हो, कोरोना काळजी आणि उपाय असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे। आणि आता कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। मॅडम, जेव्हा आपण कोरोना हा शब्द उच्चारतो तेव्हा थोडीशी मनामध्ये भीती निर्माण होत असते। हा कोरोना आम्हाला माहिती आहे की हा विषाणू आहे, व्हायरस आहे, पण हा नेमका व्हायरस म्हणजे काय याविषयी आम्हाला पहिलं सांगू शकता का? व्हायरस हा एक जीवाणू असतात, म्हणजे बॅक्टेरिया। तर बॅक्टेरियापेक्षा पण छोटा जो असतो त्याला आपण विषाणू हे नाव दिलेले आहे। आता कोरोना प्रजातीमध्ये ह्याच्या आधीही बऱ्याच प्रमाणामध्ये कोरोनासारख्या व्हायरसेसने आपल्याला त्रास दिला आहे, जगामध्ये महामारी पसरवली आहे। जसे मार्स आहे 2003 मध्ये आला होता आणि सार्स आणि मर्स आहे 2011, सार्स 2003 मध्ये आला होता आणि मर्स 2010 मध्ये आला होता। तर कोरोना प्रजातीचाच हा व्हायरस हा आहे। तर ह्या वेळेला हा जो जेव्हा डिसेंबर 2019 मध्ये चायना या वुहान या ठिकाणावरून त्याचा उद्रेक चालू झाला। असं या वेळेला जेवढी आपल्याकडे माहिती आहे त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की चायनामध्ये एखाद्या जेव्हा जिवंत प्राण्यांच्या मार्केटमध्ये वन्य पशु पक्ष्यां ॲनिमल्स पासून ते त्यांनी त्यांचे जे हँडलर्स होते त्यांच्यामधून त्याने ह्युमनमध्ये किंवा माणसांमध्ये ती जंप घेतली आणि त्याच्यामुळे तो हा एक नवीन प्रकारचा विषाणू जो आतापर्यंत मनुष्य जातीमध्ये कधीही नव्हता तो ह्याला म्हणून सुरुवातीला त्याला नाव नोवेल कोरोना म्हणून देण्यात आलं। त्याच्यानंतर जागतिक परिषदेने त्याला हे कोविड-19 म्हणजे कोरोना व्हायरस डिसीज 19 म्हणजे डिसेंबर 2019 मध्ये आलेला अशा प्रकारे त्याला नाव दिलं। आता हा नवीन व्हायरस आहे, ह्याच्याबद्दल तुम्हाला, मला आणि सगळ्यांना जवळजवळ 3 ते 4 महिन्यापेक्षा जास्त अनुभव नाही आहे। तर हा नवीन व्हायरस हा कधीही आपल्या कम्युनिटीमध्ये नव्हता, हा पहिल्यांदा माणसामध्ये आला। तर हा पहिल्यांदा माणसामध्ये आला तर त्याच्याने काय झालं की आपल्याकडे कोणत्याही मनुष्यामध्ये किंवा माणसांमध्ये ह्याची जी ही रोगप्रतिकारक शक्ती ती नाही आहे, जी आपण इम्युनिटी म्हणतो किंवा हर्ड इम्युनिटी जी म्हणतो, संवैधानिक इम्युनिटी म्हणतो, ती रोगप्रतिकारक शक्ती नसल्यामुळे हा कम्युनिटीमध्ये जोरामध्ये पसरला गेलेला आहे। तर त्याच्या अशा प्रकारे त्याचा उद्रेक झाला आणि तो जगामध्ये पसरला आहे। अच्छा, म्हणजे कोरोना व्हायरस हे जे विषाणू हा एक समूह आहे आणि त्यातला हा नोवेल कोरोना व्हायरस हा एक नवीन प्रकारचा विषाणू आपला तयार झालेला आहे। नुकताच तो वुहान शहरामध्ये तयार झाला आणि त्यामुळे ह्याच्याविषयी माहिती सुद्धा मर्यादित आहे। तरीही अतिशय छान तुम्ही सुरुवात केलेली आहे। हा जो कोविड-19 आहे त्या आजाराची तुम्ही म्हणालात की सुरुवात ही वुहान शहरामध्ये झाली चायनामध्ये आणि त्यानंतर तो जगभरामध्ये पसरला। आपण जेव्हा म्हणतो की फ्लू आहे, आता फ्लूची अनेक वेळेला साथ येत असते, अनेक वेळेला आपण बघतो की इन्फ्लुएन्झाची साथ आहे, त्याच्यामध्ये सामान्य लक्षणं सर्दी खोकला तापासारखी असतात। तर ह्या आजाराची नेमकी लक्षणं मग काय असतात मॅडम? ह्या आजाराची पण लक्षणं अगदी सर्दी खोकला ताप, घशामध्ये दुखणं, घशामध्ये खवखवचा जो आपला त्रास हा आहे की त्याचा जो इन्क्युबेशन पिरियड म्हणजे लागण झाल्यापासून माणसाला लक्षणं दिसायचा पिरियड हा जवळजवळ 1 ते 14 दिवस असू शकते, 2 ते 14 दिवस। पण काही फक्त दर 6 माणसामधला एकच माणूस याच्याने गंभीरपणे आजारी होऊ शकतो, परंतु जवळजवळ 5 रुग्ण हे त्यांना काहीही
कुठल्याही प्रकारची लागण झाल्याची लक्षणं दिसू शकतात. पण साधा आणि ह्याचे हे फार वेगवेगळ्या प्रकारची गंभीररित्या लोक त्याच्याने असू शकतात. तर त्याच्यामध्ये साधा म्हणजे ताप, खोकला, घसा खवखवणं, अंग दुखणं, ह्या सगळ्या परिस्थिती. त्याच्यापेक्षा थोडासा गंभीर आजार म्हणजे थोडासा श्वास लागणं. त्याच्यापेक्षाही थोडासा एक गंभीर आजार असतो, तो म्हणजे न्यूमोनिया होणं. चायनामध्ये जास्तीत जास्त रुग्ण या न्यूमोनिया या प्रकारामध्ये आपल्याला आढळले होते. ह्याच्यामध्ये बऱ्याचशा स्टेजेस आहेत. पण आपल्याला हे सर्व मी जरी पुढच्या स्टेजेस तुम्हाला सांगणार आहे, परंतु त्याच्याने तुम्ही घाबरून जाऊ नका. कारण 90% 80 ते 90% रुग्णांना हा साधारणचा सर्दी खोकला प्रकारचाच होतो. आणि बऱ्याच यंग म्हणजे तरुण, आपली जी तरुणाई आहे त्यांना तर कदाचित रोगाची काहीही लक्षणं दिसून पण येत नाही. तर त्याच्या पुढे जी स्टेज असते न्यूमोनियाच्या नंतर, तर त्याच्यामध्ये आम्ही त्याला सारी असं म्हणतो. म्हणजे SARI म्हणजे सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन. ह्याच्याने जे पेशंट येतात ते अचानक त्यांना ताप, खोकला आणि अचानक दम लागायला लागतो. आणि त्याच्यानंतर मग त्यांना न्यूमोनिया होऊन मग त्यांच्याकडे पुढे जाऊन त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागतो किंवा व्हेंटिलेटर लावावं लागतं. त्याच्याही पुढची स्टेज म्हणजे जर पेशंटचं ब्लड प्रेशर ड्रॉप होतं, त्याला आम्ही सेप्टिक शॉक असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर जीवाला धोका होऊ शकतो. पण मला परत एकदा सांगायचं आहे की 80% लोक हे फक्त सर्दी खोकला आणि बरेच तरुणाई यांना काहीही रोग होत नाही. 6 मधल्या एकाच पेशंटला अशा प्रकारची गंभीररित्या त्रास होऊ शकतो. निश्चितच. आणि एक फार छान तुम्ही सांगितलं की ह्याचा जरी कालावधी म्हणजे इन्क्युबेशन पिरियड 1 ते 14 दिवसांचा असला तरी त्याची लक्षणं 80% लोकांमध्ये ही अगदी सामान्य लक्षणं दिसतात. म्हणजे कधी कधी कोणाला असं वाटतं की माझा घसा दुखतोय किंवा मला ताप येतोय, पण हे पण थोडंसं मॅडम असं नाही का होऊ शकत की इथे आपल्याकडे सगळ्या ह्या लक्षणांना गंभीरतेने घेतलं पाहिजे? कारण हा जो माणूस आहे की ज्याला पुढे जाऊन ही अतिगंभीर लक्षणं निर्माण झालेली नाहीयेत, पण हा माणूस स्वतः त्याला कोरोनाची बाधा झालेलीच आहे, मग ह्याला आपण कॅरियर असं म्हणू शकतो का? हा रोग झपाट्याने पसरण्याचं मुख्य कारण हेच आहे की सुरुवातीला ज्यांना फार कमी थोड्या प्रकारची लक्षणं असतात त्यांच्या लक्षात येत नाही. आणि त्याच्यामुळे तो अशा प्रकारच्या आता त्या माणसाच्या आता समजा एखादा वृद्ध कुटुंबामध्ये आहे आणि त्याचा नातू आहे, तर त्या नातू जो असेल त्यांना कुठल्याही प्रकारचा संसर्गाची लक्षणं दिसत येत नाही. पण तो जेव्हा त्या घरातला जो सर्वात छोटा मेंबर आहे तो जेव्हा एखाद्या वृद्ध वगैरे या अशा प्रकारच्या लोकांच्या संपर्कात येतो आणि त्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीज, डायलिसिस चालू आहे, किडनीचा रोग आहे किंवा गर्भवती महिला आहेत, ह्या सगळ्यांना त्या माणसाला ज्याला नुसता संसर्ग झालेला आहे त्याला काहीच नाही होत, पण या माणसाला मात्र अचानक सारी म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं ते होऊ शकतं आणि त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती गंभीर होऊ शकते. म्हणजे ह्या गंभीर अवस्थेकडे जाईपर्यंत पण वाट न बघता सर्वसामान्य नागरिकाला कोणत्याही वयोगटातला असो आणि त्याला कोणताही पूर्वीचा आजार झालेला असो वा नसो, जर सर्दी, खोकला, ताप, घसादुखी अशासारखी लक्षणं निर्माण झाली तर नेमकं डॉक्टरकडे जायला पाहिजे त्याने आणि त्वरित त्याच्यावर त्याने उपाय करून घेतले पाहिजेत. हे फार महत्त्वाचं तुम्ही म्हणालात. जेव्हा तुम्ही म्हणालात की गंभीर अवस्थेकडे जातोय रुग्ण आणि अनेक वेळेला असं बघण्यात आलंय, त्या वाचनात आलंय की अनेक वृद्ध व्यक्ती आहेत, अगदी 60च्या वर व्यक्ती आहेत किंवा इतरही त्यांना कोमॉर्बिडिटीज आपण ज्यांना म्हणतो की हाय ब्लड प्रेशर आहे, अनकंट्रोल डायबिटीस आहे, तर यांनी ही जी मेथड आहे, गंभीर अवस्था आहे, त्याच्या पूर्वी पण अनेक वेळेला काळजी घेतली पाहिजे किंवा ह्यांचा संपर्क जो आहे आणि त्याच्यासाठी सोशल डिस्टन्सिंग सुद्धा आपण खूप ठासून आपण सांगतोय, या सर्वाकडे आपण जाणारच आहोत. पण जेव्हा आपण म्हणतो की हा कॅरियर आहे किंवा ह्या पेशंटला इथे पुढे जाऊन गंभीर अवस्था निर्माण होणार आहे, तेव्हा आपण दुसरी स्टेप काय घेतो ती म्हणजे डायग्नोस्टिकची. म्हणजे आपण कुठेतरी त्याची चाचणी करायला पाठवतो. अनेक वेळेला मलेरिया झाला की आपण रक्त चाचणी करतो, सर्वांना माहिती आहे, किंवा छातीचा फुफ्फुसाचा आजार झाला की आपण एक्सरे करतो, हे पण सर्वसामान्य लोकांना माहिती आहे. मग ह्या आजाराची मला नेमकी लागण झालेली आहे की नाहीये हे कळण्यासाठी कोणती चाचणी उपलब्ध आहे?
सुरुवातीला फक्त कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्याच्या व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला कोरोनाची RT-PCR ही एक टेस्ट असते ती करत होते. आता सरकारने बरेच प्रायव्हेट लॅब्सला सुद्धा अलाव केले आहे. त्यामुळे कस्तुरबा आणि बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट लॅब्समध्ये हे टेस्ट अवेलेबल आहेत. RT-PCRचा रिपोर्ट हा जवळजवळ 6 तासामध्ये यायला पाहिजे. कधी कधी सॅम्पल बरेच सॅम्पल्स वगैरे असल्यामुळे थोडाफार डिले होऊ शकतो. तर ते 6 ते 8 तासामध्ये रिपोर्ट त्याचा येतो. हे जे सॅम्पल कलेक्ट केलं जातं हे सॅम्पल कसं केलं जातं तर त्याला आम्ही नेझोफॅरिंजियल स्वाब असं म्हणतो. त्याच्यामध्ये पेशंटला समोर बसवून त्याच्यामध्ये डॉक्टर हे पूर्णपणे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट घालतो, पूर्ण त्याला शिल्डही लावतो आणि अशा प्रकारे डॉक्टर रुग्णाच्या समोर बसून रुग्णाला आ म्हणायला सांगतो. रुग्णाने आ म्हटलं की तो जो व्हायरस जो कलेक्शनचा प्रोब असतो तो त्याच्या घशाच्या पाठच्या बाजूला थोडंसं स्क्रेपिंग करतो. त्याच्याने फारसं काही दुखत वगैरे काही नाही, फक्त थोडंसं खोकला आल्यासारखं वाटू शकतं किंवा गॅग रिफ्लेक्स येऊ शकतो. तेव्हा ते कलेक्ट करतात आणि ते व्हायरस ट्रान्समिशन मीडियममध्ये टाकतात आणि त्याच्यानंतर 5 ते 6 सॅम्पल्स तयार झाले की त्या पर्टिक्युलर कोल्ड चेन मेंटेन करून ते त्या लॅबोरेटरीकडे पाठवली जाते. ते जे त्या प्रत्येक लॅबोरेटरीचं काही टर्नआउट टाईम असतो त्यांच्या प्रत्येकाच्या लोडप्रमाणे, पण तरीसुद्धा 6 ते 8 तासामध्ये एका पेशंटची टेस्ट आली पाहिजे. अजून एक टेस्ट आहे, ही नवीन टेस्ट आहे, ती आहे रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट. ती टेस्ट आहे ती आहे ब्लडची टेस्ट. तर ही ब्लडची टेस्ट आहे त्याला ICMRने आता मान्यता दिलेली आहे, पण ती अजूनही पूर्णपणे आपल्या वापरामध्ये आलेली नाही किंवा आपल्याला त्याचा ही आलेला नाही आहे की आता आपण हे वापरू शकतो, पण ICMRने त्याला मान्यता दिलेली आहे. तर ही जी रॅपिड अँटीबॉडी टेस्टिंग आहे ती ब्लडची असते आणि त्याचं टर्नआउट टाईम म्हणजे रिपोर्ट येण्याची ॲज लेस ॲज 1 आवर आहे. तर तीही रॅपिड टेस्ट करण्याची आता सरकारने तर त्याला मान्यता दिलेली आहे. आता आपल्याला उपलब्ध कधी होते ते आपण बघू, पण ही अजून एक 2 टेस्ट या आहेत. आणि या सर्वांची उपलब्धता सुद्धा तुम्ही आता म्हणाल की पूर्वी फक्त मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालयात होतं, पण आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण अनेक ठिकाणी ह्याची उपलब्धता झालेली आहे. आणि फार चांगली बातमी की एक नवीन प्रकारची टेस्ट आहे, म्हणजे ज्याला आपण अँटीबॉडीज, म्हणजे एखादा विषाणू जर आपल्या शरीरामध्ये आला तर त्याच्या विरुद्ध जे अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात ते आपण लवकरात लवकर 1 तासात सुद्धा आपण डिटेक्ट करू शकतो. आणि ह्या सुद्धा चाचण्या आता पूर्ण प्रायव्हेटायझेशन आणि ह्याच्यामध्ये पण सुद्धा त्यांना उपलब्ध देणार आहे. गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे ही जी रॅपिड टेस्ट आहे ही स्क्रीनिंग टेस्ट आहे. ती जर पॉझिटिव्ह असली तर आपल्याला RT-PCR करावाच लागतो. तर त्याच्यामुळे ती जर पॉझिटिव्ह असली आणि RT-PCR निगेटिव्ह असले तर परत आपल्याला RT-PCR परत एकदा 5 दिवसानंतर करून आपल्याला कन्फर्मेटरी टेस्ट करावी लागते. म्हणजे ही कन्फर्मेटरी आहे. जी रॅपिड टेस्ट ही स्क्रीनिंग टेस्ट आहे आणि RT-PCR टेस्ट ही कन्फर्मेटरी टेस्ट आहे. मग स्क्रीनिंग जेव्हा आपण म्हणतो की स्क्रीनिंग हे कोणाचं असतं? स्क्रीनिंग बेसिक करंटली जे पेशंट सिम्प्टोमॅटिक आहे, त्यांना कफ कोल्ड फीवर आहे आणि अनयुज्युअल प्रेझेंटेशन आहे किंवा दम लागतो आहे अशा प्रकारे, आणि अशाही पेशंटचं ज्यांना जे त्याच्यासाठी जास्त प्रोन आहेत, म्हणजे ज्यांना हा गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता आहे, म्हणजे कसे लोक तेच मी ऑलरेडी सांगितलं ते गर्भवती वगैरे महिला वगैरे हे सगळे पेशंट, ह्या पेशंटला जर कफ कोल्ड फीवर आणि ब्रेथलेसनेस होत असेल तर त्या लोकांची तुरंत टेस्ट केली जाते. आणि अशाही लोकांची केली जाते ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे कोविड पॉझिटिव्ह पेशंटचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते जर लगेच त्यांची तर टेस्ट केली जाते, परंतु त्यांचे सेकंडरी कॉन्टॅक्ट्स पण असते, जर ते सिम्प्टोमॅटिक झाले तर त्यांची ही टेस्ट केली जाते. तर कॉन्टॅक्ट्स जे कोविड पॉझिटिव्हचे कॉन्टॅक्ट्स परत हेल्थ केअर वर्कर, म्हणजे आता कोविड वॉर्डमध्ये काम करणारे किंवा सस्पेक्ट वॉर्डमध्ये काम करणारे जी लोक असतील त्यांनी ज्या पेशंटला मॅनेज केलं असेल आणि त्यांना जर कफ कोल्ड फीवर ह्याच्यासारखी लक्षणं चालू झाली तर त्यांचीही ती स्क्रीनिंग टेस्ट लगेच केली जाते. इवन नर्सेस, वॉर्ड बॉईज आणि तिकडे काम करणारे कुठलेही जे लोक असतील त्यांची पण ही टेस्ट लगेच केली जाते, कारण त्यांना तो कॉन्टॅक्ट असतो, क्लोज कॉन्टॅक्ट. ओके. आणि जेव्हा आपण म्हणतो की ही कम्युनिकेबल डिसीज आहे, हा जो कोरोना व्हायरस आहे ह्याची जगभरामध्ये भीती काय आहे? कारण हा कम्युनिकेशन म्हणजे संक्रमण त्याचं होतं. नेमकं संक्रमण म्हणजे काय असतं आणि ह्या COVID-19 किंवा ह्या नॉवेल कोरोना व्हायरसचं संक्रमण कसं होतं याविषयी थोडंसं आम्हाला डिटेलमध्ये सांगू शकाल का?
ह्याचा आपल्या खोकल्यामधून तुम्ही सर्व ठिकाणी ही होर्डिंग्स किंवा बोर्ड्स बघत असाल आणि मेन म्हणजे की आपण खोकतो तेव्हा खोकल्यावाटे आपली जी फुफ्फुसातली आणि वरच्या श्वसननलिकेतली जी स्त्राव असतो तो आपल्याला तर माहिती आहे, जेव्हा आपण शिंकतो किंवा खोकतो तेव्हा तो बाहेर येतो, त्याचे ते ड्रॉपलेट न्यूक्लियाय बनतात, त्याच्यामधून तो व्हायरस बाहेर येतो. आणि जर तुमच्या 1 मीटर डिस्टन्सच्या आतमध्ये, आता समजा जो आपण खोकतो की आपल्याला माहिती आहे 1 मीटर म्हणजे जवळपास 3 फूट, तर 3 फूटच्या अंतराच्या आतमध्ये जो माणूस आहे तर आपण खोकतो वगैरे त्यांच्या अंगावर उडून ते त्यांच्या श्वासनलिकेमार्फत ते नाकातोंडामधून घशामध्ये जाऊन तो व्हायरस तिथे इन्फेक्शन करू शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण बोलतो किंवा आपण खोकतो किंवा शिंकतो त्यावेळेला जवळपासची जे पृष्ठभाग असतात, जे सरफेसेस असतात, जसं आहे आता आपण सहसा कॉम्प्युटर वापरतो, लॅपटॉप वापरतो, फोन सर्वात महत्त्वाचा म्हणजे फोन आपण सतत वापरतो, हे सगळे ठेवलेले असतात. आपलं डायनिंग टेबल आहे, आपलं अभ्यासाचं टेबल आहे, ही जी सगळे ठेवलेले असतात हे पृष्ठभाग आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोअर नॉब्स, जी दरवाजाची जी आपण हात लावून हँडल्स असतात त्याला आपण सतत हात लावतो, जिन्यावरची जी रेलिंग्स असतात, लिफ्टचे जे दरवाजे असतात, हे सगळे. आता आपण समजा आपण असा कोविड पॉझिटिव्ह समजा क्वेरी पेशंट असेल आणि त्याने खोकला वगैरे केला आणि त्यावेळेला ते त्या पृष्ठभागावर पडले, त्याला तुमचा टच झाला आणि तर ते तुम्ही जाऊन लिफ्ट उघडली किंवा डोअर नॉब उघडला किंवा हे असं सगळं केलं तर ते तुमच्या हाताने तुम्ही, कारण आपल्याला तर माहिती आहे आपण दिवसातून 10 वेळा काय 100 वेळा 1000 वेळा आपल्या चेहऱ्याला, नाकाला, तोंडाला आणि डोळे चोळत असतो, तर ते सरळ जाऊन म्युकस मेम्ब्रेनमधून आपल्या आतमध्ये जातात. तर हे तर ज्यावेळेला आपण मास्क घालतो त्यावेळेला आपण ते पण प्रोटेक्ट करतो आणि आपण मास्क घालतो, परंतु ही जी सरफेसेस आहेत त्याच्यावर जी ड्रॉपलेट न्यूक्लियाय पडून ते तिथे राहतात, ते आपण जेवढं संशोधन झालं आहे त्याच्याप्रमाणे ते काही तास, ते काही दिवसही राहू शकतात. तर त्याच्यामुळे हे जे सरफेसेस आहेत हे दिवसातून 2दा तरी क्लीन झालेच पाहिजे, असं हे फार महत्त्वाचं आहे. ते साफ. डॉक्टरांनी आता खूपच छान माहिती दिली की अनेक वेळेला ह्याचं संक्रमण कसं होतंय, ते शिंका वाटे किंवा खोकल्या वाटे आणि ते जे ड्रॉपलेट्स असतात ते आपल्या सरफेसेसवर पडतायत. हे जेव्हा आपण असं म्हणतो की आपल्याला जरी नवीन व्हायरस असेल तरी आपल्याला ह्याच्याबद्दल खूप माहिती आहे मॅडम, की नक्की संक्रमण कसं होतंय हे जर आपल्याला कळलं तरच आपण त्याच्यावरचा उपाय नक्की शोधू शकतो. हे जे तुम्ही म्हणालात की ह्याचे हे ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे की खोकल्या वाटे किंवा अनेक वेळेला मोठ्याने बोलण्याची सवय असते त्याच्याबंद आपली लाळ गळत असते किंवा जोराजोराने शिंकताना अनेकांना रुमाल घ्यायची किंवा कुची, आपण जसं म्हणतो की सभ्यता, साधारण शब्दामध्ये सभ्यता अनेक वेळेला विसरली जाते. तर या सर्व गोष्टीच्या ज्या पूर्वी आपल्याला शिकवल्या गेलेल्या लहानपणी कधीतरी त्या आपण पुन्हा अंमलात आणणं हे फार महत्त्वाचं आहे. एक तुम्ही म्हणालात की हे जे ड्रॉपलेट्स आहेत ह्या ड्रॉपलेट्समधनं ते बाहेर पडत असतं, नेमकं ड्रॉपलेट्स म्हणजे काय हे तुम्हाला मला विचारायचंय. दुसरं मला असं सुद्धा विचारायचंय की हवेमध्ये हा जीवाणू जिवंत राहू शकतो का? तो सरफेसेसवर हा जेवढा आपल्याकडे आता जी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे त्या जे सरफेसेसवर, त्याला मी फोमाइट्स असं म्हणतो, ते त्या सरफेसेसवर ते काही तास, ते काही दिवसही राहू शकतात. त्याच्याचमुळे आपण ते सरफेस क्लिनिंग जे आहे ते आपल्याला दिवसातून 2 वेळा तरी केलं पाहिजे असं आम्ही म्हणतो, कारण दरवेळेला ते पडल्यानंतर ते किती तास राहू शकतो. आणि असं बरेच लोक असे म्हणतात किंवा बरेच शोधनिबंधही असे म्हणतात की आता उन्हाळा येणार आहे, कदाचित उष्णता वाढवल्यामुळे हा विषाणू जास्त काळ राहणार नाही असं. पण ह्याच्याबद्दल आपल्याला एवढी माहिती नाही आहे. जेवढी माहिती आपल्याकडे आहे त्याच्याप्रमाणे आपण आपलं हे करू शकत नाही की आता उन्हाळा येणार तर ते हे सरफेस आहे, आपल्याकडे एवढी उष्णता आहे तर त्याच्यामुळे ते जातील. तर ते असं होऊ शकतं की नाही होऊ शकत त्याच्याबद्दल आपण नक्की काही सांगता येत नाही. अगदी 2-3 महिन्यांचाच हे बाळ आहे, त्यामुळे ह्याच्याविषयी अजून काही आपल्याला विशेष माहिती नाही. एक तुम्ही मगाशी आपल्या डिस्कशनमध्ये फार महत्त्वाचं म्हणाल की जसे एसी रूम्स असतात जिथे व्हेंटिलेशन कमी आहे, तर अशामध्ये ह्या विषाणूचा प्रसार जास्त होऊ शकतो. आणि दुसरं जे तुम्ही म्हणाल की दिवसातनं 2दा हे जे सरफेसेस आहे, जसं आपण सामान्यपणे ओटा आहे, डायनिंग टेबल तुम्ही म्हणालात, लॅपटॉपचे सरफेसेस म्हणाला, मोबाईल सरफेसेस, ह्याची तुम्ही स्वच्छता ठेवायला सांगितली. नेमकी कशाने स्वच्छता करायची आहे?
जर असे काही सरफेसेस आहेत जे सोप आणि साधे साबण आपल्या घरामध्ये आपल्या काही कुठलं तरी डिसइन्फेक्टंट असतं, आपल्याला ओटा साफ करायला, डायनिंग टेबल साफ करायला कुठलं तरी डिसइन्फेक्टंट आपण घरामध्ये वापरतो, किंवा काहीच नसेल तर आपण कुठला तरी साबण वगैरे काहीतरी आपण वापरतो. तर साधा साबण आणि साबणाचं पाणी त्याच्यामध्ये तुम्ही भिजवून वेट मॉपिंग ओल्या फडक्याने जर पुसून घेतले, ज्या ज्या सरफेसेस ओल्या फडक्याने पुसून घेता येतील त्या ओल्या फडक्याने साबणाच्या पाण्याने छानपैकी पुसून घ्यायचे आणि दिवसातून. आणि हे सरफेसेस आपल्याला आयडेंटिफाय करायचे जिथे सतत लोकांचा हात लागतो. त्याच्यामध्ये दरवाजाची हँडल्स आहेत, लिफ्टची हँडल्स आहेत, रेलिंग्स आहेत घरामध्ये. फोन हा फार महत्वाचा आहे. फोनवर आपण सॅनिटायझर टाकू शकतो. आता कुठल्या फोनचं मला माहित नाही, पण मोस्टली सगळ्या फोन्सवर आम्ही सॅनिटायझर किंवा स्टेरिलियम टाकून आम्ही तो साफ करतो. आणि तो ऍटलिस्ट जो स्टेरिलियम असेल किंवा आपला तो सॅनिटायझर असेल त्याच्यामध्ये जर सॅनिटायझर किंवा स्टेरिलियम जर तुम्ही वापरणार असेल तर त्याच्यामध्ये 60% इथेनॉल किंवा अल्कोहोलचा समावेश असणं फार जरुरीचं आहे. ते महत्वाचं आहे. सोप आपण कुठल्याही घरामधला वॉशिंगचा सोप, वॉशिंग पावडर वापरू शकतो. तुमचा जो काही साबणाचा प्रकार असेल किंवा तुम्ही घरामध्ये फरशी पुसण्यासाठी वगैरे जे काही वापरत असाल तेही वापरलं तर चांगलं, पण ते व्यवस्थित प्रत्येक सरफेस ऍटलिस्ट 20 सेकंद तरी आपण व्यवस्थित पुसून घेतला पाहिजे. म्हणजे स्वच्छता ही अगदी सामान्य, आपल्याला काही विशेष खूप मोठ्या मोठ्या महागड्या वस्तू आणण्याची गरज नाही. साधा साबण पाण्याने सुद्धा ही स्वच्छता होणं शक्य आहे. माझा अजून एक प्रश्न होता मॅडम, की हवेमध्ये हा राहू शकतो का? तो हवेमध्ये राहू शकतो, पण त्याच्यावर सुद्धा बरेच मतमतांतर आहे, तर्कवितर्क आहे. तर तरी असं म्हणतात की जेवढे शोध निबंध मी वाचलेत नवीन ह्याच्यामध्ये, तरी ते काही तास ते हवेमध्ये तो राहू शकतो. म्हणजे ड्रॉपलेट्सच्या स्वरूपात कुठे ना कुठेतरी त्याला अटॅच होऊन राहू शकतो तो. हे जेव्हा आपण म्हणतो की ही आजाराची लागण होण्याचा हा प्रकार आहे, की कोणी शिंकलं, म्हणजे ज्याला कोरोना पॉझिटिव्ह आहे तो शिंकला आणि त्याच्यानंतर त्याचं संक्रमण होणार आहे. आता आपल्याला नेहमी स्वतःला असं वाटतं की प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला ह्याची लागण होऊ नये. तर आपण नेमकी ही जी आता तुम्ही सांगितली काळजी, त्याच्यावर अजून काही विशेष काळजी घेतली पाहिजे का? सर्वजण जे मास्क लावतात ते मास्क तुम्ही स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी ॲज वेल एज दुसऱ्यांच्या प्रोटेक्शनसाठी तुम्ही लावतात. असं तर म्हटलं जातं की मास्क सहसा तर लावू नये. सहसा ज्या लोकांना सर्दी खोकला नसेल त्यांनी मास्क लावू नये. परंतु जे मी असं बघितलंय की एक मनुष्य रस्त्यावर मी असं बघितलं की मास्क लावलेला होता त्याने, आणि तो मास्क खाली काढून शिंकला आणि त्याने परत मास्क लावला. तर ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे ज्या गोष्टीसाठी तुम्ही मास्क लावताय ते त्याचा काही अर्थच राहत नाही. त्यामुळे जे पण आपण ज्या गोष्टी आपण करतोय त्याचा पूर्णपणे पालन करणं फार जरुरीचं आहे. असं अर्धवट पालन करणं तर त्याच्याने आपण संक्रमण नाही थांबवू शकत. तर हे करण्यासाठी जे पण काही आपण करतोय ते आपण पूर्णपणे त्याचं पालन करणं फार फार जरुरी. बरोबर. आणि एक तुम्ही फार महत्वाचं सांगितलं की मास्कचा जो योग्य वापर आहे तो जर आपण केला तरच आपण ह्या संक्रमणापासून बचाव करू शकतो. खूप सुंदर तुम्ही ऑब्झर्वेशन केलेलं आहे. नेमकं मला सांगा की आता हे मास्क आहेत ना, ते सुद्धा अनेक प्रकारचे बाजारात उपलब्ध आहेत, तर प्रत्येकाने कोणता मास्क वापरायचा ह्याविषयी सुद्धा संभ्रम आहे. दुसरा त्याच्याविषयी अजून विशेष महत्वाचं म्हणजे ह्याचं स्वच्छता, म्हणजे हा मास्क आपण परत वापरू शकतो कारण आपल्यामध्ये पुनर्वापराची सवय आहे, यूज आपण नेहमीच करत असतो. मग त्याचं काही स्टरलायझेशन होऊ शकतं का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मगाशी पण तुम्ही डिस्कशन मध्ये सांगितलं की डिस्पोजल त्याचं, तर ह्याविषयी मला थोडंसं सविस्तरपणे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक माणसाने मास्क लावावा ही जरुरीचं नाही आहे. ज्या लोकांना खोकला सर्दी असेल, ज्यांना सिम्पटम्स असतील त्यांनी जरूर मास्क लावा. परंतु आपण असं बघतोय, आपण बाहेर पडलो की आपल्याला प्रत्येकच जण मास्क लावलेला दिसतोय, तर मग ऍटलीस्ट जर मग लावतो आहे तर मग तो आपण व्यवस्थित तो लावूया. तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे मास्क आपला आता जर अवेलेबल आहेत किंवा नाही आहेत ह्या प्रकारामध्ये आपलं चाललंय आता. तर मास्क 3 प्रकारचे असतात. एक कापडी मास्क असतो, जो कापडी मास्क जो असतो तो सगळीकडे आपण घरातही तो शिवू शकतो, आपण घरातही बनवू शकतो. तर तो कापडी मास्क तो किती दिवस वापरायचा? तर हा जो कापडाचा जो मास्क असतो तो मास्क जर ओला झाला, आपण बोलतो त्यावेळेला थुंकी उडते किंवा कुठल्याही गोष्टीमुळे,
तो साधारणतः 6 ते 8 तास तुम्ही तो कापडी मास्क वापरू शकता. परंतु जर तो ओला झाला तर तो लगेच डिस्कार्ड करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये आता म्हणजे त्याचा कापडी मास्क मग तो आता आज आपण दिवसभर आपण तो बाहेर गेलो, आपण तो वापरला. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर पहिले हात निर्जंतुक करायचे आहेत. ते मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे की ते हात आपण कशा प्रकारे आपल्याला त्याला सॅनिटायझेशन करायचं आहे. परंतु ते हात आधी आपल्याला हाताची स्वच्छता करायची. त्याच्यानंतर ते मास्क आपल्याला मी तुम्हाला एक दुसऱ्या प्रकारचा माझ्याकडे आहे तो मी नंतर दाखवते. कापडाचा जो मास्क आहे तो मास्क कसा आहे की त्याच्यानंतर त्याला आपल्याकडे डेटॉल किंवा सॅव्हलॉन अशा प्रकारचे सोल्युशन किंवा काही अँटीसेप्टिक सोल्युशन जर घरामध्ये अवेलेबल असतील तर आपल्याला त्याच्यामध्ये ते अर्धा तास तरी ते बुडवून ठेवायचे. ते बुडवून ठेवल्यानंतर त्याला व्यवस्थित साबणाने धुवून काढायचे आणि त्याच्यानंतर त्याला उन्हामध्ये वाळवायचे. त्याच्यानंतर तुम्हाला हा मास्क परत वापरण्यासाठी उपयोगी होईल. तर प्रत्येक घरातल्या माणसाकडे जर 2 मास्क असतील पण तो मास्क स्वतः धुवायचा आहे. तो मास्क जर दुसऱ्याने धुतला तर मग ते संक्रमण त्याला जाणार किंवा घरातल्या दुसऱ्या माणसाला जाणार. तर प्रत्येक हे जर स्वतःचा मास्क असेल आणि आपल्याला जो परत वापरायचा असेल जर कपड्याचा मास्क तर तो अशा प्रकारे आपल्याला परत वापरता येईल. परंतु तो स्वतः धुवायचा आहे. दुसरा एक प्रकारचा मास्क मी दाखवायला आपल्याला एक दुसऱ्या प्रकारचा मास्क दाखवणार आहे. तो काय आहे तो आपण आता बघूया. ह्याला सर्जिकल मास्क असं म्हणतात. ह्याच्यामध्ये वरच्या बाजूला एक स्ट्रीप असते. ती नाकावर अशा प्रकारे इथे दाबली जर तिथे मधून आपल्याला सील करावी लागते आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे दोन इकडचे हे आहे ते असे वरती बांधायचे असतात. पण महत्त्वाचं म्हणजे हे जे मास्क आहे ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे मास्क येतात. सिंगल प्लाय, डबल प्लाय आणि ट्रिपल प्लाय. त्याच्यामध्ये ट्रिपल प्लाय म्हणजे 3 लेयर्स असतात बेसिकली फिल्टर्स. तर ते ट्रिपल प्लायचे जे 3 लेयर्सचे असतात ते हॉस्पिटलमध्ये जे कोविड किंवा रेस्पिरेटरी डिसीजेस किंवा श्वसनाच्या डिसीजेसने ज्यांना त्रास नसतो अशा ठिकाणी वापरण्यासाठी तो आम्ही 3 प्लायचा मास्क वापरतो. कोविड किंवा खोकला सर्दी झालेले रुग्ण असतात त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी जर वापरायचा जर मास्क असेल तो सिंगल प्लायचा मास्क. ह्याला सर्जिकल मास्क असतात. त्याच्यामध्ये सिंगल प्लाय, डबल प्लाय असे मास्क असतात. त्याच्यामध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये 2 साईड असतात. एक ही बाहेरची साईड आणि ही एक आतली साईड. ही आतली साईड असते ही आहे फिल्टर आहे तर ती आतल्या साईडला असायला पाहिजे. तर ही जी स्ट्रीप असते ही वरती आणि ह्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्या प्लेट्स असतात त्या चुण्या त्यांनी घातलेल्या असतात त्या चुण्या खालच्या दिशेने फेसिंग असल्या पाहिजेत. आणि सहसा फिल्टर जो पण ज्या मास्कचा जो कलर असतो त्यापेक्षा फिल्टर लाईट कलरचा असतो. तो फिल्टर आतल्या बाजूला आला पाहिजे आणि मास्कचा जो डार्क कलर असतो सहसा तो बाहेरच्या बाजूला आला पाहिजे. आणि दुसरी म्हणजे आपण मास्क बरोबर घातलाय की नाही आणि ही जी वरची स्ट्रीप ही नाकावर दाबून त्याला सील करायचं असतं आणि त्याच्यानंतर ह्या ज्या चुण्या आहेत त्या खालच्या बाजूने गेलेल्या असल्या पाहिजे. आता आपण एकदा मास्क घातला. आता हा जो सर्जिकल मास्क आहे हे रियुजेबल नाही आहे. तर हे मास्क आपल्याला डिस्कार्डच करावे लागतात. हे आपल्याला रियूज करता येत नाही. तर त्याच्यामध्ये सुद्धा हे काढताना सुद्धा आपल्याला जेव्हा आपण काढतो आपण जे काही काम असेल ते करून आलो त्याच्यानंतर पहिले आपल्याला हात निर्जंतुक करायचे आहेत. त्याच्यानंतर हे कानाच्या पाठीमागे जे बांधलेले बरेचसे मास्कमध्ये लूप पण येतात त्याच्यामध्ये इलॅस्टिकचं लूप येतं. ते दोन्ही लूप्स बाहेर काढून त्यांना उलटे आपण त्यांना अशा प्रकारे त्याला फोल्ड करायचं आहे. अशा प्रकारे त्याला फोल्ड करायचं आहे. जास्तीत जास्त बांधलं तरी फार चांगलं आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याला बांधा. त्याला तुम्ही एका कागदामध्ये गुंडाळा आणि मग घरामधल्या डस्टबिनमध्ये टाका. जर हा मास्क मी जर हॉस्पिटलमध्ये वापरलेला असेल तर आम्ही हॉस्पिटलमध्ये जे नॉन कोविड पेशंट्स जे बघतो त्याच्यासाठी आम्ही जो 3 प्लायचा मास्क वापरतो तो आम्ही हॉस्पिटलमध्ये येलो कलरची बॅग असते त्याच्यामध्ये आम्ही तो टाकतो. पण घरामध्ये तुम्हाला हा कागदामध्ये किंवा टिश्यूमध्ये गुंडाळून तो तुमच्या डस्टबिनमध्ये व्यवस्थित टाकला पाहिजे. अशा प्रकारे हे गोष्टीची विल्हेवाट लावली पाहिजे. हे जर आपण इन्फेक्शन आपल्याला होऊ नये म्हणून हा जर मास्क घातला आणि मग विल्हेवाट लावताना तो आपण कुठेही टाकला तर मग ते संक्रमण सगळीकडे पसरणारच आहे ना. आणि शेवटी तो
परत आपल्याच घरच्या किंवा आपल्याच आजूबाजूच्या मित्रमंडळी नातेवाईकांना त्याचं इन्फेक्शन होणार आहे. अगदी बरोबर आहे. फारच छान मॅडमनी माहिती दिली की मास्क नेमका कसा वापरला पाहिजे. आपल्या सगळ्यांकडे मास्क तर आहेत, पण त्याची वापराची अतिशय उत्तम पद्धती जी आहे ती सांगितलेली आहे. कारण अनेक वेळेला ह्याच्यातच चुका होतात आणि ह्याच्यामुळेच संक्रमणाची अवस्था वाढू शकते. डॉक्टर कविता जोशी आपल्याला खूप सुंदर मार्गदर्शन करतात. योग्य जो मास्क कसा लावायचा. अनेक वेळेला आपण तो मास्क विकत घेतो, पण चुकीच्या पद्धतीमुळे वापरामुळे आपण गाफील राहून आपण हे संक्रमण घेऊ शकतो. अतिशय सुंदर मास्कचा त्यांनी वापर सांगितला. कापडी मास्कचा सांगितला तुम्ही, अजून एक मास्क हा सांगितला सर्जिकल मास्क. तुम्ही एक तिसऱ्या प्रकारच्या मास्कचा पण तुम्ही म्हणाला की 3 प्रकारचे मास्क आहेत. हा तिसरा काय आहे? तिसरा मास्क म्हणजे N95. आता हे N95 पूर्वी मला तर वाटतं की कोरोना व्हायरस होण्यापूर्वी जनमानसाला या N95 हा काही माहितीच नव्हतं, पण आता सगळ्यांना जवळजवळ N95 मास्क बद्दल माहिती आहे. तर तो 95% प्रोटेक्शन देतो. तर सर्वसामान्य माणसाला हा N95 मास्क घालण्याची गरज नसते. आता समजा तुम्हाला एखाद्या पेशंटला खूप मोठा आजार झाला तर खूप पॉवरफुल अँटीबायोटिक देतात आणि साधी सर्दी खोकला झाला तर साधी एक गोळी देतात. तर N95 मास्क साध्या माणसाने वापरला तर त्याला प्रोटेक्शन होईल का? होईल, पण त्याला त्याची गरज नाही. त्याने साधा कापडी किंवा साधा मास्क घातला तरी त्याला नाही. N95 मास्क हा कुठे वापरायचा आहे? N95 मास्क हा वापरायचा आहे की जो कोविड किंवा सस्पेक्ट कोविडचा जो पेशंट असेल किंवा एखादा पेशंट ज्याला अचानक धाप लागलेली आहे आणि तो एकदम टिपिकल आपल्याला वाटतं की हा असूच शकतोय पेशंट, असे पेशंट ज्या ठिकाणी ठेवलेले असतात त्या ठिकाणचे जे हेल्थ केअर वर्कर आहे, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, ह्या लोकांनी हा मास्क वापरायचा आहे. आता मी जनतेला आवाहन करू इच्छिते, कारण मी असं बघते की जनमानसामध्ये असे खूप छान छान N95 वेगवेगळ्या कलरचे पण दिसतात आजकाल. तर ते दिसतात, लोक वापरतात, परंतु एवढा छान मास्क वापरून ते जसं मी सांगितलं की बोलताना मध्येच तो मास्क खाली घेतात, त्याच्यानंतर ते शिंकताना मास्क खाली घेतात. मी तर असंही बघितलं आहे, तर मला सांगताना फार वाईट वाटते की लोक मास्क काढून अजूनही थुंकतात सुद्धा. तर हा जो प्रकार आहे की तुम्ही इतका चांगला जर तुम्ही मास्क मिळालाय, तुम्हाला वापरताय तुम्ही, तर मग तो पूर्णपणे वापरा. त्याची जी एफिशियन्सी आहे ती ब्रीच होते अशा सगळं प्रकार केल्याने. दुसरी गोष्ट म्हणजे इव्हन अमेरिकेसारख्या ठिकाणी सुद्धा N95 मास्कचा आता या क्षणाला जरी आपल्याकडे N95 मास्क हेल्थ केअर वर्करला म्हणजे कोरोनाशी लढा देणाऱ्या त्या ठिकाणी त्या वॉर्डमध्ये असणाऱ्या डॉक्टरांसाठी आता जरी पुरेसे असले तरी जर हळूहळू जर ही रुग्णाची संख्या वाढत गेली तर आपल्याकडे सुद्धा त्याचा तुटवडा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला N95 व्यवस्थित वापरणं फार 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 गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आता इव्हन अमेरिकेमध्ये सुद्धा किंवा बाकीच्या देशामध्ये सुद्धा N95 मास्क हे रियूज करण्याचं आम्ही एक विचार पद्धती आलेली आहे की हा N95 जो मास्क असतो हा मास्क आहे, ते पण त्याची घालण्याची पद्धती तशीच आहे. ती वरची स्ट्रीप लावून आपल्याला त्याची पेटन्सी टेस्ट वगैरे सगळी करायची असते. तर हा जो मास्क आहे हा जवळजवळ बाकीचे मास्क 6 ते 7 तास लागू शकतात. हा जवळजवळ 72 अवर्सपर्यंत 72 तासापर्यंत हा मास्क तुम्हाला वापरता येतो. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही वापरू शकता, परंतु त्याच्यानंतर त्याला वास येतो म्हणून तो वापरू शकत नाही आपण त्याच्यामुळे. तर आम्ही असंही एक थिंकिंग चालू आहे आमचं की N95 मास्क की जर पहिल्या दिवशी आपण जर वापरला तर त्याला लेबलिंग करून ठेवायचं आणि ते 5व्या दिवशी किंवा 6व्या दिवशी तोच मास्क परत वापरता येईल, पण त्यावेळेला त्याला कागदाच्या पिशवीमध्ये घालून ठेवायचंय. त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये जर काही विषाणू वगैरे काही जमा झालेले असतील तर ते बाहेर येणार नाहीत, किंवा त्याला एखाद्या जिथे मॉइश्चर नसेल किंवा आर्द्रता नसेल अशा ठिकाणी तुम्हाला तो ठेवायला पाहिजे आणि त्याला लेबलिंग करून. पण हे सगळं जे मी सांगते हे हेल्थ केअर वर्कर म्हणजे डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉईज ह्या सगळ्या लोकांनी हे सगळं N95 मास्कचा वापर केला पाहिजे. परत N95 मास्क डिस्कार्ड कसा करायचा, म्हणजे तो जर तुम्ही घरात वापरत असेल तर
तो कशा प्रकारे तुम्हाला जो तुमच्या घरामध्ये तुमच्याकडे अवेलेबल असेल, तुमच्याकडे कुठल्याही प्रकारे तुम्ही तो प्रोक्युअर केलेला असेल, तर तो तुम्हाला परत परत वापरता येईल. फक्त त्याला एका कागदी पिशवीमध्ये व्यवस्थित ठेवून द्या आणि त्याला जवळजवळ 4 ते 5 दिवसानंतर त्याचा रियूज करता येईल. जर पण आता तुम्हाला वाटलं की आता हा तो बिलकुल उपयोगी नाही आहे, तर त्याला पण तशाच प्रकारे कागदी पिशवीमध्ये भरून तो तुम्हाला त्या डस्टबिनमध्ये टाकायचा आहे. जर हाच N95 मास्क जेव्हा आमचे हॉस्पिटलचे कर्मचारी वापरतात त्यावेळेला मात्र ते येलो बॅग म्हणजे पिवळ्या पिशवीमध्येच टाकायला पाहिजे. हे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट प्रमाणे आपल्याला ते करावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे जर आता आपण आजकाल खूपच जास्त प्रकारात टिश्यूचा शहरामध्ये तर तुम्ही बघितलंय ते खूप टिश्यूचा वापर खूप जास्त प्रमाणात येतो. हे काय पाहिजे तर त्याला पुसायला टिश्यू, त्याला पुसायला टिश्यू. पण हे टिश्यू पण तुम्ही इकडे तिकडे टाकू नका. तर आपणच बघतो, रस्त्यावरच आपण बघतो की कितीतरी टिश्यू इकडे तिकडे. जे काही आपण वापरलेलं आहे, काही पुसायला काहीही, ते व्यवस्थित त्याचं विल्हेवाट लावणं ह्याची ही फार गरज आहे. जर का आपण टिश्यू समजा आपण शिंकलो किंवा खोकलो आणि तो टिश्यू आपण टाकून दिला, तर मग त्या टिश्यूच्या वापराचा काही उपयोगच नाही झाला. कारण तो टिश्यूज ते सगळीकडे उडत जाऊन सगळं इन्फेक्शन फैलवणार. म्हणजे हे एक सामाजिक भान पण ठेवणं आपण फार महत्वाचं आहे. आणि दर्शको, तुम्हाला एक लक्षात आलं का की डॉक्टरांनी एक आवाहन केलं की जे हे N95 मास्क आहेत ते आता तरी सामान्य नागरिकांनी घालण्याची काहीही गरज नाहीये. आणि आपण असं करतो की आपल्याला जेव्हा कळतं की एखादा मास्क चांगला आहे तो आपण सगळे विकत घ्यायला धावतो आणि मग असं होतं की ज्यांना त्याची खरंच गरज आहे तिकडे त्याची उपलब्धता कमी होते. त्यामुळे आपण थोडंसं सामाजिक भान राखणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि मॅडम अतिशय छान आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांनी आपल्याला सांगितलं की मास्कचा वापर कसा करायचा आहे. आणि दुसरा महत्वाचा वापर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आहे म्हणजे हाताची स्वच्छता. आज सगळेच म्हणतात की आपण हात वारंवार धुतले पाहिजेत, दर 2-2 तासांनी हात धुतले पाहिजेत लहान मुलांनी. आणि कारण अनेक वेळेला लहान मुलं नाकाला तोंडाला सहज हात लावत असतात. पण नेमके हात कसे धुवायचे? अक्षरशः म्हणजे आपण काय म्हणतो की आपण बालवाडीत लहान मुलांना शिकवतो की हात कसे धुवा, आई लहान मुलांना शिकवते. पण आज डॉक्टर रूपी आईच आपल्याला शिकवायला आलेल्या आहेत की आपण हात कसे धुवायचे. फार महत्वाचं आहे. आपण त्याचं पण मॅडमकडनं प्रात्यक्षिक बघणार आहोत. काय सांगाल मॅडम? आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा घरामध्ये साबण असेल, तो कुठल्याही प्रकारचा साबण आपण वापरू शकतो. तुम्ही घरामध्ये हात धुण्यासाठी जोही साबण वापरतात तो साबण चांगला आहे. किंवा जर तुमच्याकडे सॅनिटायझर असेल तर सॅनिटायझर काही हरकत नाही. ते सॅनिटायझरमध्ये 60% तरी अल्कोहोल असलं पाहिजे. आता हे जे आपल्याकडे जे सॅनिटायझर आहे त्याच्यामध्ये जेव्हा पण आपल्याला हात धुवायचे ॲटलिस्ट 20 सेकंद तरी आपल्याला हात धुवायचे असतात. तर ते मी त्याच्या हँड हायजीनचे किंवा हाताची निगा राखण्याचे एक 6 स्टेप्स आहेत. मी त्या 6 स्टेप्स तुम्हाला करून दाखवते आहे. 1 2 3 4 5 अंगठ्याच्या खाली आणि 6. लक्षात नसेल आलं तर मी परत एकदा दाखवते. हे आपण सॅनिटायझर किंवा हात धुताना सुद्धा साबणाने हात धुताना 1 पाठीमागची बाजू दोन्ही 2 दुसरी स्टेप, नंतर बोटांच्या मध्ये, त्याच्यानंतर बोटाची टोक, त्याच्यानंतर अंगठ्याचा बेस दोन्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला रिस्ट. हे 6 स्टेप्स आहेत. या आपल्याला फॉलो केल्या पाहिजे. जर आपण या 6 स्टेप्स फॉलो केल्या तर आरामामध्ये 20 सेकंद होऊन जातात. अच्छा, म्हणजे 20 सेकंद बरोबर ह्याच्यासाठी होऊन जाते. तर तुम्ही साबणाने धुत असाल किंवा सॅनिटायझर लावत असाल, काही करत असाल तर तुम्ही या 6 स्टेप्स फॉलो करा. आणि महत्त्वाचं म्हणजे अजून एक संक्रमणाची एक पद्धत आहे की हा व्हायरस आहे, हा मलाच्या मार्फत सुद्धा आधी जातो. ज्या पेशंटला अगदी त्रासही नसेल त्याच्याही संडासच्या मार्फत सुद्धा हा व्हायरस जातो. परंतु त्याचे किती संक्रमण करण्यामध्ये ह्या रूटचा केवढा भाग आहे ह्याच्यावर आपल्याला जास्त कल्पना नाही.
परंतु खोकल्या वाटे जाण्याच्या आधी सुद्धा तो माध्यमामध्ये मलाच्या माध्यमामध्ये होतो. त्याच्याचमुळे हँड हायजीनचं महत्त्व त्याच्याही मुळे जास्त वाढलंय. त्यामुळे आपण रेस्टरूमचा किंवा संडास बाथरूमचा वापर केल्यानंतर हाताची स्वच्छता राखणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्याने काय होईल, इवन हा जो एक ट्रान्समिशन संक्रमणाचा एक प्रकार आहे हाही. मॅडम आता इतकं छान तुम्ही सांगितलं की मास्क कसा वापरला पाहिजे, हँड हायजीन कशी असली पाहिजे. एक आता सर्वांना परवलीचा शब्द झाला, म्हणजे आधी तर कोणाला माहीतच नव्हता. साहित्यामध्ये फक्त माहिती असेल किंवा मेडिकलीमध्ये क्वारंटाईन, आणि आज प्रत्येकाच्या तोंडामध्ये हा शब्द आलाय क्वारंटाईन. नेमकं क्वारंटाईन म्हणजे काय? कारण अनेकांना काय असं ना की अज्ञानातच अनेक वेळेला सुख असतं आणि अज्ञानामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी सुद्धा घडतात आणि घडतायत आपल्याला दिसतंय. तर नेमका क्वारंटाईन या विषयी पण तुमच्याकडनं सविस्तर जाणून घ्यायचंय आम्हाला. क्वारंटाईन म्हणजे जर मराठी भाषेत म्हटलं तर एक विलगीकरण म्हणता येईल आपल्याला. ह्याच्यामध्ये जर सुरुवातीला जेव्हा हा भारतामध्ये आला, तो जे भारताच्या बाहेरून जे लोक येत होते तर त्यांच्या मार्फत आला, तेव्हा सुरुवातीला आपण त्यांना क्वारंटाईन करत होतो किंवा त्यांना विलगीकरण कक्षामध्ये आपण ठेवत होतो. कक्षामध्ये म्हणजे सुरुवातीला त्यांना आम्ही होम क्वारंटाईन, म्हणजे तुम्ही स्वतःच्या घरामध्ये स्वतःला विलगीकरण करून घ्या. तर ह्याच्यामध्ये काही घाबरून जाण्यासारखी काही गरज नाहीये. विलगीकरण म्हणजे काही पनिशमेंट नाहीये. आपण एखाद्या कधी हॉस्टेलमध्ये राहतो किंवा हॉटेलमध्ये जर 14 दिवस राहिलो तर आपण कसे राहतो, तर हेच आहे. या विलगीकरण जेव्हा तुमचं होतं किंवा तुम्हाला सांगतात कुठल्याही कारणास्तव झालं असेल समजा, तर तुम्हाला फक्त काय करायचं. आता समजा कुटुंबातला एकच व्यक्ती फक्त विलगीकरण त्याचं झालं असेल, कारण आता समजा आता एखादा मुलगा तो आलाय भारताच्या बाहेरून आणि त्याला सांगितलं ह्याला काही त्रास नाहीये पण ह्याला घरामध्ये क्वारंटाईन करून ठेवा, होम क्वारंटाईन. तर जर तुमचं घर मोठं असेल तर त्याला एकाच रूममध्ये राहायला पाहिजे. त्या रूममध्ये राहत असताना आतमध्ये असताना त्यांनी मास्क घालण्याची काही गरज नाही. परंतु जर त्याने घरातल्या कुठल्याही माणसाशी संवाद साधायचा प्रयत्न केला तर त्याने त्याच्यासाठी सर्जिकल मास्क घातला पाहिजे. तो ज्या रूममध्ये राहतो ती रूम हवेशीर असली पाहिजे. त्याच्यानंतर त्याला जे तुम्ही जेवण किंवा काही देणार असेल, ती जी भांडी जेवणाची ते त्यांनी स्वतःच्या स्वतः स्वच्छ करून मग त्या घरातल्या माणसाकडे परत केली पाहिजे. त्याने स्वतःचे कपडे स्वतःच धुवून टाकले पाहिजेत. आणि जर आता एखादी अशी आणि जी आता शक्य असलं तर त्याच्या ज्या रूमला जर अटॅच जर संडास बाथरूमची व्यवस्था असेल तर उत्तमच आहे. परंतु जर नसेल तर बऱ्याच ठिकाणी असं असतं की नसेल व्यवस्था, तर त्याच्यामुळे जर तो घरामधलं जे एक जे टॉयलेट आहे ते वापरतोय तर त्याच्या वापरानंतर त्याने ते स्वच्छ, त्याची सीट आणि कमोड ते सगळं व्यवस्थित स्वच्छ करून हात धुवून मगच बाहेर आलं पाहिजे. परंतु जर विलगीकरण हे पूर्ण एका कुटुंबाचं जर विलगीकरण झालेलं असेल तर ह्याच्यामध्ये ते कुटुंब घरामध्ये वावरू शकतं, परंतु त्यांनी घराच्या खिडक्या दरवाजे उघडे ठेवले पाहिजे, AC वापरला नाही पाहिजे. घराचे जे सर्फेसेस जे आधी मी सांगितले, हँड हायजीन, हाताची निगा राखली पाहिजे, सर्फेसेस क्लीन केले पाहिजे. आणि त्याचबरोबर ह्या परिस्थितीतल्या लोकांना बाहेर जाता येत नाही, तर त्यावेळेला मित्रपरिवार, नातेवाईक आणि जे सगळे आपले हितचिंतक आहेत आणि शेजारी पाजारी आहेत त्यांना मदत केली पाहिजे. कारण हे लोक बाहेर जाऊन काहीही वस्तू आणू शकत नाही. तर त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही ऑनलाईन काही ऑर्डर केलं असेल किंवा किराणा माल मागवला असेल किंवा काही मागवलं असेल किंवा नाही मागवू शकत असेल तर फोन करून किंवा आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना कोण असेल त्या लोकांनी त्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या दरवाजाच्या पुढे समोर ठेवून बेल वाजव किंवा हे वाजवून मग निघून जायचं आणि त्यांनी त्या वस्तू आतमध्ये घेतल्या पाहिजेत. त्यावेळेला जर शेजाऱ्यांनी सुद्धा जर डोरबेलला किंवा घंटीला किंवा हात लावला असेल तर त्यांनी हाताची स्वच्छता करणं जरूर. पण ह्याच्यामध्ये हे विलगीकरण करत असताना असं बघितलं जातं की अशा माणसांकडे ज्यांच्या फॅमिलीमध्ये कोविडचा पेशंट सापडला आहे किंवा बाहेर देशातून आलेत म्हणून विलगीकरण झालंय किंवा कुठल्या तरी प्रकारे संसर्ग झाल्यामुळे विलगीकरण केलं आहे, तर त्यांच्याकडे तुम्ही संशयित नजरेने बघू नका, त्यांना तुम्ही स्टिग्मेटाइज करू नका. कारण हीच ती वेळ असते ज्या वेळेला अत्यंत मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि आप्तेष्टांची गरज असते. कारण तोही माणूस जो त्यालाही विलगीकरण काय, क्वारंटाईन काय, त्याने हा शब्द आयुष्यात पहिल्यांदाच ऐकलेला असतो. तर त्यावेळेला त्याला फार गरज असते तुमच्या आपुलकीची,
तुमच्या प्रेमाची, तुमच्या मानसिक धैर्याची आणि त्याला ते मानसिक धैर्य देण्याचं. तर आपल्याला दुरून मी बऱ्याच पेशंटला मला सांगावं लागतं की ह्यांना क्वारंटाईन करा किंवा ह्यांना क्वारंटाईन करा. पण त्यावेळेला त्यांच्यावर काय हे होत असेल, त्यावेळेला तो माणूस पण फार घाबरलेला असतो. कारण काय, क्वारंटाईन त्याला केलं म्हणजे त्याला कोविड पॉझिटिव्ह रुग्णाचा कुठेतरी संबंध आलेला असतो, फॅमिलीमध्ये, बिल्डिंगमध्ये कुठेतरी, म्हणून तो क्वारंटाईन. म्हणजे तो स्वतःसाठी पण घाबरलेला असतो ना. कारण क्वारंटाईन म्हणजे काय, ते 14 दिवस त्या पेशंटला, त्या माणसाला एखादी जर लक्षणं झाली, जशी खोकला, सर्दी, ताप, दम लागणे किंवा न्यूमोनियासारखं, तर त्या पेशंटला इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये हलवून, इस्पितळात हलवून त्याची कोरोनाची टेस्ट केली जाते आणि पुढचे उपाय केले जातात. त्याच ऑब्झर्वेशनसाठी आपण त्याला विलगीकरण करत असतो. तर त्या अशा वेळेला जे पण आपले नातेवाईक काही कोणाला क्वारंटाईन किंवा केलं गेलं असेल, तर तुम्ही त्यांना योग्य ती मदत करा. आणि हीच जी वेळ आहे की त्यांना तुमची गरज आहे. म्हणजे माणसाला आपण म्हणतो की माणसाची गरज असते, हीच ती आज वेळ आहे की समाजामध्ये हा जो कहर चाललेला आहे, तिकडे माणसातला दुरावा जरी असला तरी तो फक्त फिजिकल दुरावा असून, आपण सोशल डिस्टन्सिंग असून मानसिक दुरावा नक्कीच करायचा नाही आणि प्रत्येकाला आपण मदतच केली पाहिजे, या भावनेनेच आपण सगळीकडे वावरलं सुद्धा पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो की अनेकांना लागण झालेली आहे पण पूर्ण लक्षणं निर्माण होत नाही, तिथे कुठेतरी प्रत्येक वेळी रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी या शब्दाचा पण वारंवार उल्लेख होतो. सर्वसाधारणपणे सर्वसामान्य जनतेला इम्युनिटी म्हणजे काय याविषयी सुद्धा माहिती नसते. थोडं मला त्याविषयी सुद्धा सांगू शकाल का? जी माणसं निरोगी असतात, सर्वसाधारणपणे जी फिट आपण म्हणतो, जी स्वतःला, त्यांना कुठलेही रोग नसतात, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, कारण त्यांचं एक आयुष्यमान ते चांगलं जगत असतात. परत एक गोष्ट असते की हे जे साथीचे आजार असतात त्यांची एक सामुदायिक रोगप्रतिकारक शक्ती असते, त्याला हर्ड इम्युनिटी असं म्हणतात, ती ही फार महत्त्वाची असते. ह्याच्यामध्ये आता जसं मी म्हटलं की 6 मधला एकच पेशंट सिरियस होतो, परंतु 6 पेशंटला लागण झालेली असते. तर त्याला ती किती लागण होईल, त्याला कसं ते त्या स्वतःच्या त्याच्या अंतरून रोगप्रतिकारक शक्ती, त्याची इम्युनिटी किती आहे, त्याच्यावर तो रोग किती त्याला सिरियस होईल ह्याची त्याच्यावर संभावना असते. त्याच्यामुळे आपण घरच्या घरी आता अचानक रोगप्रतिकारक शक्ती एवढी वाढवता येईल की नाही असं मला वाटत नाही. परंतु एक शिस्त की वेळेवर जेवणं, वेळेवर झोपणं, गरम जेवण खाणं, थोडासा सूर्यनमस्कार, थोडेसे व्यायाम, थोडंसं जॉगिंग, असं सगळं केलं तर डेफिनेटली. आणि घरामध्ये काही वस्तू मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आपल्या हेल्थ मिनिस्ट्रीची आयुषची एक चांगली वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये खूप छान छान इन्फॉर्मेशन आहे. ती इन्फॉर्मेशन आपल्याला वाचली तर अगदी दादीमा के नुस्खे म्हटलं तर आपल्याला घसा खवखवला तर आपली आई हळदीचं दूध देते, चांगली गोष्ट आहे. त्याचं उत्तम आपल्याला त्याचा लहानपणापासून आपल्याला त्याचा फायदा झालेला आहे, ते आहे च्यवन. हे सगळं आपण वापरू शकतो आणि त्याच्याने आपली इम्युनिटी वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. निश्चितच. आणि ह्याच्याच बरोबरीने फार महत्त्वाचं म्हणजे उपचार, कोरोनावरील उपचाराविषयी थोडक्यात काय सांगू शकता? कोरोनावर आता जेवढं आपल्याला मिळालेलं आहे इन्फॉर्मेशन, त्याच्याप्रमाणे स्पेसिफिक हे औषध ह्याच्यावर काम करते हे आपल्याकडे नाही आहे. परंतु जे आपल्याकडे औषध आहे ते हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि दुसरं ॲझिथ्रोमायसिन, हे दोन आपण औषधं ॲट प्रेझेंट वापरत आहेत. आणि त्याच्याबरोबर सपोर्टिव्ह लाईन ऑफ मॅनेजमेंट, जर रेस्पिरेटर लागत असेल तर रेस्पिरेटर वगैरे हे सगळं आपल्याला वापरावं लागतं. निश्चितच. आणि इतकं छान तुम्ही, म्हणजे आपण काय म्हणतो की जी मनात भीती असते, अनामिक भीती असते, कारण आपल्याला अज्ञान असतं आणि अज्ञानात सुख नसतं. ह्या गोष्टीमध्ये अज्ञानात जास्त भीती असते, कारण जास्तीत जास्त चुका होऊ शकतात. फार सुंदर आपल्याला डॉक्टरांनी मार्गदर्शन केलेले आहे. आणि तरीही मला असं वाटतं की तुम्ही आमच्या दर्शकांना एक ठोस असा संदेश काय देऊ शकता आमच्या दर्शकांना, की हा टेक होम मेसेज असला म्हणजे काय सांगू शकाल त्यांना? आपण जर स्वच्छता पाळली, पर्सनल हायजीनची वैयक्तिक स्वच्छता पाळली, हँड हायजीन पाळली, मास्क चांगल्या प्रकारे वापरला आणि एकमेकांना मानसिक मनोबल आपण एकमेकांचं वाढलं तर माझं पूर्णपणे अशी धारणा आहे की आपण या संकटावर मात करू शकतो, असंच मला वाटतं. निश्चितच. म्हणजे आपण आता या पूर्ण प्रोग्राम मधनं हेच आपल्याला जाणवलं की कोरोना से डरो ना,
म्हणजे करोना जरी आलाय तरी त्याच्याने भयभीत होण्याचं कारण नाहीये, कारण आपली पूर्ण शासन यंत्रणा आपल्या पाठीशी आहे, आपल्याला संपूर्णतः मदत करण्यास तत्पर आहे. आणि आपण बघतोच आहोत की आपल्या म्हणजे आम्ही तर मुंबईमध्ये बघतोच आहोत की महानगरपालिका आहे, पोलीस शासन यंत्रणा आहे आणि सर्व डॉक्टर्स आणि हेल्थकेअर वर्कर्स संपूर्ण सुसज्जतेने कार्य करतायत पूर्ण भारतभरात सुद्धा. त्यामुळे आपल्याला गरज आहे ती योग्य माहितीची आणि योग्य सोशल डिस्टन्सिंगची. या कोरोनावर मात करण्याचा हाच एक रामबाण उपाय आहे आणि हे वारंवार सर्व सांगतायत आणि कारण हे खरंच आहे आणि त्यामुळे हे करणं आपल्या हातात आहे. आणि आता जसं मॅडमने आपल्याला संदेश दिला की वारंवार योग्य हायजीन मेंटेन करणं. आपल्या पूर्वी आपल्याकडे सवळं नावाचा प्रकार होता, हेच सवळं आपण पुन्हा आपल्या आणायचे, बाहेरून आल्यावर आपण स्वच्छता ठेवायची आणि वारंवार नाकातोंडाला हात लावायचा नाहीये. हे जर आपण केलं तर निश्चितच आपण ह्या कोरोनावर मात करू शकतो. ही आज आशा निर्माण होणं पण फार गरजेचं आहे. आपण काल दीपप्रज्वलन केलं आणि या दीपप्रज्वलनाने सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे की तू एकटा नाहीयेस. संपूर्ण जग, संपूर्ण विश्व, वसुधैव कुटुंबकम आपण जसं म्हणतो की पूर्ण भारत आणि विश्व हे एकत्र येऊन कोरोनाशी लढत आहेत आणि त्यात प्रत्येक जण एक सोल्जर किंवा एक सैनिक आहे. निश्चितच आपण सर्व मिळून या कोरोनावर नक्कीच मात करू असा आज विश्वास निर्माण झालेला आहे. मॅडम, आज तुम्ही कार्यक्रमामध्ये अगदी वेळात वेळ काढून, कारण तुम्ही खूप बिझी आहात केईएम मध्ये, तरीही वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला आणि आमच्या दर्शकांना अतिशय सोप्या आणि सुंदर शब्दांमध्ये माहिती दिली. त्यासाठी दूरदर्शन आणि कोरोना या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचे मनपूर्वक आभार. नमस्कार.